श्री स्वामी समर्थ दीपदया व्लॉग्समध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। दरवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात आम्ही कुठेतरी फिरायला जातो, तर यावर्षी आम्ही मालवण इकडे आलो आहोत। तर आज मालवणवरून आम्ही तारकर्लीला जाण्यासाठी निघालो आहोत। मालवणवरून तारकर्ली साधारण 7 किलोमीटरवर आहे, तर तारकर्लीच्या पुढे 5-6 किलोमीटरवर देवबाग आहे। तर आम्ही आज देवबाग आणि तारकर्ली हे दोन्ही बघण्यासाठी निघालेलो आहोत आणि सकाळचे 7 वाजलेले आहेत, तर आम्ही थोडं लवकर निघालो आहे। वातावरण देखील खूप थंड आहे, खूप छान वाटतंय बाहेर। आता बघूया देवबागला जाऊन कसं वाटतंय ते। तर आता हे आपण तारकर्लीला आलो आणि आम्ही तारकर्लीला उतरतोय। इथे पर्यटकांसाठी बोटीची सुद्धा व्यवस्था आहे। एका राऊंड ट्रिपसाठी प्रत्येक फॅमिलीला साधारण 1000 ते 1500 रुपये मोजावे लागतात। या बोटीने तुम्हाला समुद्रात 18 किलोमीटर आत फिरवतात। या समुद्र सफारीमध्ये डॉल्फिन पॉइंट, गोल्डन रॉक, संगम आणि सुनामी आयलँड हे 4 पॉइंट दाखवले जातात। त्याचप्रमाणे आणखीन बरेच पॉइंट देखील आहेत असं आम्हाला तो नावाडी बोलला आहे। तर आता आम्ही तिकीट काढलं आहे आणि कुठल्या बोटीत कोणी कोणी जायचं हे बघण्यासाठी सगळेजण उभे आहोत। तर बघूया आता आमचा नंबर कुठल्या बोटीत लागतोय आणि आम्हाला किती बोट घ्याव्या लागणार आहेत फिरण्यासाठी। साधारणपणे मुलं वगैरे पकडून आम्ही 35 जण होतो आणि साधारण त्यांचा नियम असतो की एका बोटीत 10 लोक बसू शकतात। तर आम्हाला 3 बोट कॅरी कराव्या लागतात। 3 नावा त्यांनी आणून ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यात आम्ही आता बसणार आहोत। तर बघूया आता आपल्याला कुठले कुठले पॉईंट बघायला मिळत आहेत। इकडे बघा, इकडे बघा। घाई करू नको, पुढे पुढे नाही। मालवण, तारकर्ली आणि देवबाग स्कुबा डायव्हिंगसाठी परिपूर्ण अशी अनेक सुंदर छोटी बेटे आहेत। मालवणमधील जवळजवळ प्रत्येक बेटावर स्कुबा डायव्हिंग केले जाते, जसे की सिंधुदुर्ग किल्ला, देवबाग, सुनामी बेट, तारकर्ली बीच, कोकण खाडी, दांडी बीच, चिवला बीच आणि बंदर जेट्टी। स्कुबा डायव्हिंग ही दररोज करता येण्याची क्रिया नाही। हे करण्यासाठी फार कमी संधी आहेत, म्हणून जेव्हाही तुम्ही डायव्हिंग शोधता तेव्हा शांत आणि स्वच्छ वातावरण डायव्हिंग करा। जर तुम्हाला मालवणमध्ये डायव्हिंग करायचे असेल तर अधिक प्रवाळ, खडक आणि सागरी जीवन असलेले शांत ठिकाण निवडा। म्हणूनच तारकर्ली बीच किंवा देवबाग बीच यासारखी शांत ठिकाणे डायव्हिंगसाठी निवडा, म्हणजे तिथे प्रवाळ खडकाने भरलेले आहेत म्हणून तुम्हाला नीट बघता देखील येईल। कर्ली नदी आणि अरबी समुद्राचा जिथे संगम होतो त्याला संगम पॉइंट असे नाव देण्यात आले आहे। बहुतेक सगळ्या बोटी कर्ली नदीतूनच सुटतात। नदीच्या शांत पाण्यातून समुद्राच्या लाटांमध्ये जाताना एक वेगळाच थरार अनुभवायला मिळतो। याच ठिकाणी पुढे एक डॉल्फिन पॉइंट आहे। असं ऐकलंय की ताडोबात जसे वाघ दिसतात तसंच या डॉल्फिन पॉइंटवर डॉल्फिन दिसतातच। संगमाजवळ छोटे छोटे मासे सहज सापडतात, त्यामुळे या भागात डॉल्फिन मोठ्या प्रमाणावर दिसून येतात। 1-2 नव्हे तर तब्बल 15-20च्या थव्यानेच इथे डॉल्फिन दिसतात असं नावाड्याने सांगितलंय। बघू आम्हाला बघायला मिळतात की नाही ते। आम्ही सकाळीच निघालेलो आहोत आणि समुद्राला भरती आली आहे, त्यामुळे इथे पुढेच एक गोल्डन रॉक म्हणून पॉइंट आहे।
समुद्रात असलेल्या या मोठ्या कातळावर सूर्यप्रकाश पडल्यावर तो गोल्डन दिसतो, म्हणून त्याला गोल्डन रॉक असे म्हणतात. पण आज समुद्राला भरती असल्यामुळे तो जो कातळ आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे आम्हाला तो गोल्डन रॉक हा पॉईंट फारसा नीट बघता आला नाही. या पॉईंटपासून सगळ्या बोटींचा परतीचा प्रवास सुरू होतो. तुम्ही बोट चालवणारा एक्स्ट्रा पैसे दिले किंवा विनंती केली तर तो तुम्हाला जवळच असलेल्या निवती आणि भोगवे बीचवर घेऊन जाऊ शकतो. हे 2 बीच अगदी खऱ्या अर्थाने निर्मनुष्य आहेत. भोगवे बीचवर श्वासा चित्रपटातील काही प्रसंग शूट करण्यात आले आहेत. 15 ते 20 किलोमीटर समुद्राच्या आतमध्ये घेऊन जातात. ही जी समोर मोठी बोट दिसत आहे स्कुबा डायव्हिंगची आहे. हॉटेल आहे, तिथे तुम्हाला राहता देखील येते. आणि ही स्नॉर्कलिंगची बोट आहे. ही बोट पाण्यात जाऊन स्नॉर्कलिंग करता येतं असं आम्हाला त्या गाईडनी आतमध्ये सांगितलं. एकदम जातात ते. या इथे तुम्हाला जे समोर दिसतंय ते पण एक बेट आहे आणि तिथे सीगल पक्षी दिसत आहेत. कॅमेरामध्ये नीट दिसत नाहीत, पण तिथे सीगल बर्ड्स आहेत, ते त्या बेटावर असतात. भरती आल्यामुळे हे सगळी बेटं आज पाण्याखाली आहेत, त्यामुळे फारसं नीट आम्हाला बघता आलं नाही. इथे एक मंदिर देखील आहे. हे हनुमानाचं मंदिर आहे. कांदळ होतात, कांदळ. एक कट्टर झाडामुळे झाडांना कांदळ होतो. खाऱ्या पाण्यावर लागतं झाड. नदीचं पाणी बघा, शांत दिसतंय बघा तुम्हाला. ते कारणच आहे या झाडांमुळे. परत इकडे एक मंदिर आलं. नाही नाही आणि ही बघा आमच्यात बोट आहे बघा, लाईन दिसते बघा. इकडे अडखळ पाणी दिसतं, इकडे प्लेन पाणी दिसतंय बघा. संगम झालाय वर्धा समुद्राचा. पुढे जाऊ दे, ते टोकाला नाही तिकडे. लाईट आहे साईडला पुढे. मग नारळाची झाड आहेत बघा. भाग बघा सामग्रीच्या तोंडासारखं दिसतंय बघा. समोर क्रोकोडाईल असं वाटतं बघा पॉइंट. तो लांबून बघितलं की कळतो. ए उभा नाही राहायचं हा? त्यांची बोट लांब गेली, आपल्या दोन्ही वळल्या. हो का? नाही त्याची काही हे बघा समोर बीच दिसतंय बघा. हे भोगवे बीच आहे. भोगवे. या कुठला? सेलिब्रिटी लोक वगैरे येतात. हा ह्या बीचवर. या बीचला क्राऊड जास्त नसतं ना, गर्दी नसते जास्त. ह्या बीचला येतात सेलिब्रिटी लोक. हे बघा इकडे हे वाळू दिसतंय बघा. हे देवबाग बीच इकडनं चालू होतं. त्या पलीकडे साईडला बीच आहे देवबाग बीच. तो किल्ला काल गेलेला तिकडनं. गोल्डन रॉकवरून बोटीचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि परतीच्या प्रवासातला शेवटचा पॉईंट म्हणजे सुनामी आयलँड. नाव ऐकून 2004च्या सुनामीची आठवण झाली ना. या सुनामीमुळेच हे बेट तयार झाले आहे. 2004च्या सुनामीने तिकडे हजारो लोकांचा बळी घेतला आणि इकडे आपल्याला मौज मजा करायला हे बेट ठेवून दिले. मौज मजा यासाठी म्हणते की इथे वेगवेगळ्या प्रकारच्या बोटीमधून वॉटर स्पोर्ट्स खेळण्याची सुविधा आहे. तसेच बेटावर अनेक छोटे मोठे स्टॉल्स आहेत जिथे आपल्याला आईस्क्रीम, सरबत, पोहे, घावण इत्यादी पदार्थ खायला देखील मिळतात. पण आज भरती असल्यामुळे पाणी बेटावर चढून येतं, त्यामुळे आपल्याला इथे उतरता येणार नाही आहे.
संपली आहे ना मिसळ? कशी झालेली मिसळ? मस्त ना. तिखट विकट लागला आहे ना आज? तर अशा प्रकारे आमचं देवबाग तारकर्लीची बोट सफारी झाली आणि आम्ही पुन्हा एकदा आमच्या हॉटेलवर परत आलो आहे मालवणला. तिथे कुकनी नाश्ता रेडी करून ठेवला होता आणि आज नाश्त्यासाठी मिसळपाव बनवलं होतं. तर आम्ही निघायचं असल्या कारणाने पटकन फ्रेश होऊन नाश्त्यासाठीच डायरेक्ट सुरुवात केली. नाश्ता करून झाला आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघणार होतो. म्हणजे आम्हाला अलिबागला परत येण्यासाठी निघायचं होतं, पण वाटेत येताना 2 मंदिरं बघायचे होते. एक भराडी देवीच्या मंदिरात आम्ही जाणार आहोत आणि दुसरं म्हणजे कुणकेश्वर मंदिरात जाणार आहोत. आला काय बरं नाही वाटत आहे? मस्त आला असतं तर अजून बरं वाटलं असतं. आता बसमध्ये जे सामान आपण बाहेर काढलं होतं ते आता पुन्हा भरण्याची तयारी चालू आहे, कारण आम्ही हे हॉटेल आता सोडतोय आणि निघतोय. आता सगळ्यात पहिले आम्ही भराडी देवीच्या दर्शनाला जात आहोत आणि हे आहे भराडी देवीचं मंदिर. आम्ही भराडी देवीच्या मंदिराच्या इथे पोचलेलो आहोत. काल परवाच यात्रा झाल्याने इथे खूप मोठे मांडव किंवा मंडप घातलेले तुम्हाला दिसत आहेत. यात्रा संपलेली आहे, पण त्यांनी अजून हे काढलेलं नसल्यामुळे आम्हाला हे बघता आलं. मालवण मसुरे येथील आंगणे देवीची श्री भराडी देवी ही नवसाला पावणारी जागृत देवता म्हणून प्रसिद्ध आहे. आंगणे कुटुंबियांचे खाजगी मंदिर असून दरवर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या भराडी देवीच्या जत्रा उत्सवासाठी महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकामधून लाखो भाविक येथे हजेरी लावतात. ही जत्रा भक्ती आणि श्रद्धेचा मोठा उत्सव आहे. देवी भराडीचे मंदिर मालवणपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर मसुरे गावातील आंगणेवाडीत आहे. सुमारे 400 वर्षापूर्वी एका दगडी पाटीच्या रूपात देवी प्रगट झाली. भरड म्हणजे खडकाळ माती जमिनीत असल्यामुळे देवीला भराडी हे नाव पडले. भराडी देवी अत्यंत जागृत मानली जाते, त्यामुळे येथे भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात अशी दृढ श्रद्धा आहे. जत्रेची कोणतीही निश्चित तारीख नसते, ती मानकरी व आंगणे कुटुंबातील सर्व संमतीने ठरवतात. हे ठिकाण आंगणेवाडीची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे. जत्रा 1.5 दिवस चालत असली तरी भक्तिगीते, भजन आणि मनोरंजनाचे कार्यक्रम काही दिवस चालतात. या देवीचा महिमा अगाध आहे. दक्षिण कोकणची प्रतिभवानी असाच भराडी देवीचा महिमा आहे. तिच्या भक्तगणांच्या भक्तीचा मळाच असा रसरशीत भक्तिभावाने इतका चिंब झालेला आहे की सारे पाहिले म्हणजे आई भराडी देवी भक्तजनांच्या नवसाला पावणारी तर आहेच, पण दक्षिण कोकणच्या पुण्यभूमीने कधी काळी भवानी मातेला साकडं घातलं असेल, नवस बोलला असेल, म्हणूनच तुळजापूरची भवानी सत्वरूपाने आंगणेवाडीच्या या भराड माळावर अवतरली असणार असे वाटल्याशिवाय राहत नाही. 25 वर्षापूर्वी जत्रा काही हजारात होत होती, मात्र वर्षागणिक भक्तांच्या संख्येत वाढ होत असून ती सुमारे 10 लाखांपर्यंत पोहोचल्याचे बोलले जाते. आंगणेवाडीत पूर्वी असलेल्या जागेवर जीर्णोद्धार करून या जागी नवीन मंदिर बांधण्यात आले आहे. तेथे पाषाण मूर्ती असून तिची नियमितपणे पूजा अर्चा केली जाते. दररोज नवस फेडणाऱ्या भाविकांची इथे मोठी गर्दी असते. या देवीच्या मंदिरातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे फेब्रुवारी महिन्यात होणारा यात्रा उत्सव होय. हा यात्रा उत्सव आई भराडी देवी सांगेल त्याच दिवशी होतो. विविध देवदेवतांच्या यात्रा जत्रा महाराष्ट्रात आणि देशात ठिकठिकाणी होतात, परंतु भराडी देवीच्या यात्रेचे वैशिष्ट्य असे की देवी सांगेल तीच जत्रेची तारीख आणि त्याच तारखेला जत्रा उत्सव होतो. देव दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी डाळप म्हणजे डाळ मांजरी होते. तिसऱ्या दिवशी प्रमुख आंगणे मानकरी देवळात जमतात. देवीने कौल देताच जत्रेची तारीख निश्चित होते. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. यात्रेची तारीख निश्चित झाली की कोकणात जाणाऱ्या गाड्यांचेच म्हणजे रेल्वे, बसचे तिकीट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटातच गाड्यांचे बुकिंग केले जाते. संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे 10 लाख भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी येत असतात.
मसुरे गावाची एक वाडी असलेल्या अंगणेवाडीची महती सातासमुद्रापार पोचली आहे. ती आई भराडी देवीमुळेच. भक्तांच्या हाकेला ओ देऊन संकटाला धावून जाणारी देवी भराडीने संपूर्ण मसुरे गावच पावन केले आहे. काल तिकडे 40 रुपये होतं तेव्हा नाही घेतलं. घेतलंस ना? इकडे जास्त दुकान आले. इथून कुठे चालला? भराडी देवीचं दर्शन घेऊन इथूनच पुढे असलेल्या कुणकेश्वरच्या मंदिरात आम्ही आता निघालो आहोत. हा फॅन कसला आहे मधला कॅपवाला? हा मिलिंद, हे काय आहे मिलिंद? कॅप लोखंडीकडे श्री क्षेत्र कुणकेश्वर कोकणातील एक पवित्र तीर्थक्षेत्र. अतिप्राचीन काळापासून येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करून असलेल्या शंभू महादेवाची ही भूमी. कणकेच्या वनात असलेल्या ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर. देवावरून गावाचे नाव सुद्धा कुणकेश्वर असे प्रचलित झाले. कुणकेश्वर मंदिरा इतके प्राचीन भव्य देवालय कोकणात इतरत्र कुठेच नाही. पुणे, मुंबई, कोल्हापूर या शहरांशी देवगडहून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर कुणकेश्वर हे गाव आहे. मालवणपासून सुमारे 45 किलोमीटर आणि देवगडपासून 14 किलोमीटर अंतरावर कुणकेश्वर गावात समुद्राच्या अगदी लाटांच्या जवळ हे मंदिर आहे. हे मंदिर यादव राजांनी बांधल्याचे सांगितले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. दक्षिण भारतीय शैलीतून कौलारू आणि मजबूत दगडी बांधकामाचे हे मंदिर निसर्गरम्य परिसरात आहे. महाशिवरात्रीला येथे 3 दिवसाची मोठी यात्रा भरते. त्यावेळी देवस्वारी, पालखी सोहळा आणि मालवणी खाजे, कलिंगडाचा बाजार प्रसिद्ध असतो. आणि आता तुम्ही पाहतच असाल की हा जो सभा मंडप दिसतोय, ही रंगरंगोटी दिसतीये, तर हे महाशिवरात्र आत्ता जवळ आलेली आहे आणि कुणकेश्वरची यात्रा देखील त्याच दिवसात चालू होणार आहे. तर त्यासाठी इथे हे सजावट केलेली आपल्याला बघायला मिळत आहे. या मंदिराबाबत आख्यायिका अशी की एकदा एका ब्राह्मणाची गाय नेहमीपेक्षा कमी दूध देऊ लागली. तेव्हा त्याने तिच्यावर लक्ष ठेवले. त्यावेळी त्याला असे दिसले की गाय कणकेच्या बनात एका ठिकाणी जाऊन तेथे पान्हा सोडते. ती गाय असे करीत असताना त्याने तिला फटका मारण्याचा प्रयत्न केला. गाय घाबरून पळाली, परंतु तो फटका एका पाषाणावर बसला व त्यातून रक्त येऊ लागले. आश्चर्याने त्याने पाहिले तर तो पाषाण म्हणजे स्वयंभू शिवलिंग होते. तेव्हापासून तो या पाषाणाची नित्य उपासना करू लागला. आजही कुणकेश्वराच्या मंदिरात शिवलिंगावर त्या प्रहराचा व्रण असल्याचे सांगण्यात येते. कुणकेश्वराच्या या मंदिराचा एका अरबी व्यापाऱ्याने जीर्णोद्धार केल्याची कथा येथे सांगण्यात येते. मंदिराच्या सुमारे 1.25 एकर परिसरामध्ये जोगेश्वरी देवी, गणपती, देवनारायण व श्री मंडलिक यांची मंदिरे आहेत. तेथील श्री देवनारायण मंदिरातील मूर्तीच्या प्रभाळीवर दशावतार कोरलेले आहेत. याशिवाय मंदिराच्या आवारात प्रवेश करताच समोरच एक छोटे मंदिर आहे. या मंदिरात अरब व्यापाराचे थडगे असल्याचे सांगण्यात येते. मात्र मंदिरावर केवळ समाधी मंदिर असे लिहिलेले आहे. मंदिर आवारात डावीकडे मंडपाच्या समोर नारो निळकंठ यांच्या समाधीचे तुळशी वृंदावन आहे. तसेच मंदिराच्या समुद्र तटाकडील भागात एका उंच चौथऱ्यावर अनघड स्वरूपाचे शिवलिंग आहे. कुणकेश्वराच्या मंदिरात एकादशमी, रुद्राभिषेक, लघुरुद्र आदी केले जातात. तेथे चैत्र महिन्यात रोज देवांची पालखी निघते. तसेच गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाशिवरात्रीस एक मोठी यात्रा साजरी होते. लाखो भाविक त्यावेळी कुणकेश्वराच्या दर्शनास येतात. निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर मिलाप असणारे हे ठिकाण पर्यटकांसाठी एक उत्तम आध्यात्मिक अनुभव आहे.
येथे खुल्या प्रकारच्या सभामंडपातून 11 पायऱ्या चढून अंतराळात प्रवेश होतो. अंतराळाच्या दर्शनी भिंतींवर प्रवेशद्वाराच्या बाजूला छोट्या कोनाड्यात अष्टविनायकांच्या मूर्ती आहेत. अंतराळात समोरच एक चौरंगावर छोटी शिवपिंड आहे व त्यापुढे एक छोट्या स्तंभावर नंदीची मूर्ती आहे. भाविक या नंदीच्या कानात आपल्या मनोकामना सांगतात. त्या मंदिरात अशा प्रकारे नंदीच्या 2 मूर्ती आहेत. हे विशेष. कुणकेश्वरला येण्यासाठी देवगड तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शहरातून एसटीची सुविधा आहे. त्याचप्रमाणे खाजगी वाहने देखील या मंदिरापर्यंत येऊ शकतात. परिसरातच निवास व न्याहारीची अनेक उत्तम पर्याय तुम्हाला बघायला मिळतील. तर या कुणकेश्वर आणि भराडी देवी मालवणमधील या देवस्थानांना तुम्ही नक्की भेट द्या. अशा प्रकारे ही आमची मालवण ट्रिप पूर्ण झालेली आहे. हे सगळं दर्शन होऊन अलिबागला पोहोचेपर्यंत आम्हाला रात्रीचे 2 वाजले. रस्त्यात आम्ही 2 वेळा जेवणासाठी थांबलो, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, आणि असं करून आम्ही रात्री 2 वाजता घरी पोहोचलो. तर तुम्हाला कशी वाटली आमची मालवण टूर ते कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि आपल्या दीपदया ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, म्हणजे त्यांना देखील या मालवणची ट्रिप छान प्रकारे बघता येईल आणि त्यांनाही त्यांचा प्लॅन करता येईल. तर आपल्या दीपदया ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आमची ही मालवण ट्रिप एन्जॉय करा. एन्जॉय.